निसर्गामध्ये आल्यावर निसर्ग त्याची सगळी काळजी घेतो आणि त्याच्यावर माझा खूप भरोसा होता आणि तो माझा भरोसा पूर्ण 100% म्हणजे सक्सेस झाला. कारण चुकीची लाईफस्टाईलमुळे आपल्याला व्याध्या आहेत हे कुठेतरी जेव्हा कळलं, मग आपण म्हटलं ते लाईफस्टाईलच बदलूया, व्याध्या कमी होतील, ऑटोमॅटिकली कमी करेक्ट. होतील. तो असं हे सगळं करताना मेडिसिन फ्री लाईफ जगतो आम्ही शाळेतून काढलं आणि आता आम्ही इथेच त्या इथे करतायत आणि इट इज कम्प्लिटली हॉलिस्टिक लर्निंगमध्ये या त्या प्रोसेसमध्ये लर्निंग बाय डुईंग हा जो प्रोसेस आहे तो आम्ही इथे पाळतो. ग्रेट. पुढे तर 6 माणसाला जगायला किती पैसे लागतात तेवढंच बरोबर. कमवूया ना. करेक्ट. आणि तेवढ्या ह्याच्यामध्ये बेसिकली मग आपल्याला स्ट्रेस कमी येतो, हेल्थ आपली चांगली राहते. ह्या सगळ्या गोष्टी मग त्या बेनिफिट एकदम हळूहळू करत निसर्गस्नेही लाईफ जगत ह्या सगळ्या आम्हाला बेनिफिट झाल्या. मस्तच. खूप नक्कीच आम्ही गायी पाळतो. माझ्याकडे आता 30, 40, 45 गायी आहेत. हो. पण त्यातल्या एकही गाय मी विकत घेतलेली नाहीये. इंट्युशन्स त्याला म्हणतात. तो थर्ड आय इंट्युशन्स जे म्हणतात ना, तर करेक्ट. इंट्युशन्स केले जातात ते. सो सेन्सिंग्स आहेत ना, जे आपले जेवढे जेवढे सगळे सेन्स आहेत, ते सगळ्या सेन्स ॲक्टिव्हेट होतात. बरोबर. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरील एका नव्या व्हिडिओमध्ये. मी संजय तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मित्रांनो, आता मी आलेलो आहे आमच्या विभागामध्ये, म्हणजे माणगावपासून हे अंतर साधारण 15 ते 20 किलोमीटरवरती असेल. घोटेवाडी म्हणून हे गाव आहे, त्या गावामध्ये आलेलो आहे. इथे यायचं कारण म्हणजे काय माहिती आहे का, इथे एक फार्म हाऊस आहे छोटंसं आणि त्याच्याबद्दलची खासियत काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. पण इथे असणारे जे ओनर आहेत तर ते मुंबईमध्ये स्थायिक होते अगोदर आणि कालांतराने ते इकडे गावाकडे त्यांनी मोर्चा वळवला आणि गावाकडे मोर्चा वळवल्याच्या नंतर त्यांनी इथे जी प्रगती केलेली आहे इथे राहून, ते आपल्याला आज बघायला मिळणार आहे. आणि थोडक्यामध्ये त्यांनी गावाकडे का मोर्चा वळवला हे सुद्धा जाणून घेऊ आपण त्यांच्याकडनं. तर चला आपण भेटूया त्यांना. आतमध्ये जाऊन आपण त्यांच्याशी बोलूया. आतमध्ये आल्याच्या नंतर मस्त वाटते. दुपारची वेळ आहे आणि तरीसुद्धा गारवा मस्त आहे. बघ, काजूची झाडं आहेत तिकडे, थोडी ग्रीनरी सुद्धा आहे आणि इथे समोरच राहतात ते. चला भेटूया त्यांना. तर आता आपल्यासोबत आहेत या फार्म हाऊसचे ओनर. सर, सगळ्यात प्रथम तुमची ओळख करून द्या आणि त्याच्यानंतर आम्हाला एक शॉर्ट डिस्क्रिप्शन द्या की तुम्हाला कसं सुचलं इथे येण्यासाठी आणि काय ह्याच्या मागे मोटो होता. नक्की नक्की. नमस्कार. माझं नाव राजेश माटे. मी मूळ मुंबईचा आणि बॉर्न अँड बॉटम सगळं माझं मुंबईचं आहे. तर इतके वर्ष मी सगळं जवळजवळ मी तिकडे पूर्ण मुंबईमध्ये काढली. पण मूळ जे आहे, माझं जे गाव जे आहे हे घोटेवाडी. तर घोटेवाडीमध्ये नंतर इथे येऊन सगळ्या ज्याला आपल्याला नैसर्गिक जीवनशैली जगायची जे आम्ही जेव्हा ठरवलं, तेव्हा मात्र इथे 2017 पासून आता आम्ही पूर्ण इथे राहतो. आम्ही पूर्ण फॅमिली, मला 2 मुली आहेत, म्हणजे आम्ही नवरा बायको आणि 2 मुली असे राहतो. आणि आत्ता रिसेंटली 1 वर्ष 1.5 वर्ष झालं माझी मोठी बहीण जी आहे तिचे मिस्टर वारल्यावर ती सुद्धा आता माझ्याबरोबर आहे. म्हणजे असे आम्ही 5 जण इथे आता राहतो, ओके. फार्मवर राहतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आता मुंबईची लाईफस्टाईल सोडून तुम्ही आलात इकडे गावच्या ठिकाणी. एकदम ड्रास्टिक चेंज झालेलं आहे. तर त्याच्यामुळे तुमच्या लाईफस्टाईलवरती काही फरक पडला का त्याच्यामुळे? बराच फरक पडला, कारण निसर्गामध्ये आल्यावर निसर्ग त्याची सगळी काळजी घेतो आणि त्याच्यावर माझा खूप भरोसा होता आणि तो माझा भरोसा पूर्ण 100% म्हणजे सक्सेस झाला. कारण निसर्गामध्ये बाकी माणूस सोडून बाकी सगळे जे निसर्गामध्ये राहतात त्यांना कधीच काय व्याध्या नाही आणि मग माणसालाच का व्याध्या ते ह्याच्यावर जे जे अनुभव इथे आल्यावर सगळं अनुभवतोय, त्याच्यामुळे नक्कीच खूपच बरं वाटतंय. अशा बऱ्याचशा गोष्टी एक विचार करत होतो, कारण लाईफस्टाईलच जी चुकीची होती, ती चुकीची लाईफस्टाईलमुळे आपल्याला व्याध्या आहेत हे कुठेतरी जेव्हा कळलं, मग आपण म्हटलं ते लाईफस्टाईलच बदलूया, व्याध्या कमी होतील, ऑटोमॅटिकली कमी करेक्ट. होतील. तो असं हे सगळं करताना मेडिसिन फ्री लाईफ जगतो आम्ही, झिरो वेस्ट लाईफ जगतोय. अँसिस्ट्रल विजडम म्हणजे आपले जे पूर्वजांचा जे शहाणपणा आहे, तो कसा आपल्याला जर ज्याच्यातले आपण 5-10% जर घेतलं तर आपल्या सगळ्या व्याध्या कमी होतील, आपण सुदृढ राहू शकतो. ते असे विषय एक घेत आम्ही इथपर्यंत हॉलिस्टिक लर्निंग, ओके. म्हणजे आमच्या मुलींचं जे शिक्षणाची जी पद्धत जी आता आपण जे चाललं आहे, तिथे पण मला कुठेतरी खटकत होतं. मग तो एक प्रयोग असा केला की माझ्या मुलींना आम्ही शाळेतून काढलं आणि आता आम्ही इथेच त्या इथे करतायत आणि इट इज कम्प्लिटली हॉलिस्टिक लर्निंगमध्ये या त्या प्रोसेसमध्ये लर्निंग बाय डुईंग
हा जो प्रोसेस आहे तो हा. आम्ही इथे पाळतो. ग्रेट, मस्तच. मग आता तुम्ही इकडे गावाला आल्याच्या नंतर मग काय पुढची स्टेप काय, असं काहीतरी विचार केला असेल ना, की इकडे आल्याच्या नंतर आता तुम्ही एवढी वर्ष तुम्ही गावाला राहता, तर एक्झॅक्टली म्हणजे काय करता मग इकडे? नक्की नक्की. पहिलं तर मी माझं सांगेन, माझं ब्रेड अँड बटर जे माझं अर्निंग सोर्स जे आहे ते मुंबईत सुद्धा तेच होतं, आज सुद्धा आहे ते. फक्त आज एवढंच एक डिफरन्स केलं आहे की मी आज ते खूप कमी केलं आहे. म्हणजे आज बेसिक नीड्स जेवढी गरज आहे तेवढंच मी कमवतो, पण पूर्वी त्याच्या हव्यासाप्रमाणे खूपच जास्त कमवत करेक्ट. होतो. हा. तर तो जो भाग जो आहे तो जेव्हा आम्हाला कळलं की आपण नीड्सवरच बेसिकली स्टिक होऊया, तर नीड्स किती असायला, माणसाच्या गरजा आहेत ना, त्या त्या गरजे आपण वाढवत आपण त्या नीड्सपेक्षा ग्रीड्समध्ये गेलोय. तर ते ग्रीड बरोबर. कशा झाल्या पाहिजेत, त्या हव्यासा आपण त्या कमी करूया, आपण Correct. बेसिक नीड्सवर येऊया, आणि नीड्सवर आल्यावर आपल्याला कमी पैसे लागतात. बरोबर. हे ज्या दिवशी आम्ही फायनल केलं त्या दिवशी आम्ही खरंच वी डिसाइडेड की आपण जर लागणार आहे, समजा नीड्स एक्स अमाऊंट आहे, ग्रीड आपण ती काय कॅल्क्युलेटर्स नको करूया, बरोबर. पण जी एक्स अमाऊंट आहे नीड्सची, त्याच्यापेक्षा आपण एक 20% किंवा 30% अजून कमवूया, आणि तिथे आपण एक फुलस्टॉप करूया. त्याच्यापेक्षा आपल्याला गरज नाही. कारण करेक्ट. मी विचार केला की माझे वडील लवकर वारलेत, माझी आई आहे, आई, 2 मुली, आम्ही नवरा बायको, म्हणजे 5 माणसं किंवा 6 माणसं समजा पकडूया. तर 6 माणसाला जगायला किती पैसे लागतात, तेवढंच बरोबर. कमवूया ना. करेक्ट. आणि तेवढ्या ह्याच्यामध्ये बेसिकली मग आपल्याला स्ट्रेस कमी येतो, Right. हेल्थ आपली चांगली राहते. ह्या सगळ्या गोष्टी मग त्या बेनिफिट एकदम हळूहळू करत निसर्गस्नेही लाईफ जगत ह्या सगळ्या आम्हाला बेनिफिट झाल्या. मस्तच, खूपच छान. बरं, मग आता इथे तुम्ही काय काय म्हणजे काय आल्याच्या नंतर तुम्ही जी काय प्रगती वगैरे केली, किंवा इथे एक्झॅक्टली तुम्ही झाडं वगैरे तुम्ही बरेचसे लावलेले आहेत, तिकडे गायी वगैरे पण आहेत, तर इथे म्हणजे अजून काय करता तुम्ही, शेती वगैरे करता की कसं काय करता? बरोबर आहे. नक्कीच आम्ही गायी पाळतो. माझ्याकडे आता 30, 40, 45 गायी आहेत, हो. पण त्यातल्या एकही गाय मी विकत घेतलेली नाही आहे. माझ्याकडे एक 4 पहिले जे स्टार्ट करताना माझ्या शेजारी एक उधळेकोंड म्हणून गाव आहे, तिथे असेच माझे फॅमिली फ्रेंड्स आहेत. ओके. तर त्यांना आम्ही इथे जेव्हा सगळी झाडं लावत होतो तर आम्हाला गोमूत्र आणि शेण लागायचं. अच्छा. आम्ही कुठून शोधून लोकांकडून आणायचो. हा. कुठे गोशाळा मिळाली की मी तिथे गेलो, तिथून आणायचो. हे सगळं करत असताना मी त्यांच्याकडे पण जायचो. मग ते म्हणाले, मला आता शक्य होत नाहीये, माझी सगळी मुलं मुंबईला आहेत, बरोबर. आणि आता आम्ही म्हणजे आता म्हातारे झालो, तर आम्हाला हे एवढं शक्य होत नाही, तर तू घेशील का? म्हटलं, लगेच इमिजिएटली आम्ही डिसिजन घेतला की तुमच्या ज्या आहेत त्या गायी आम्ही घेऊ. वाव. मग ते 4 गायी त्यांनी आमच्याकडे जे आणून दिल्या, त्या 4च्या आज 44 झालेल्या आहेत. वाव, मस्तच. आणि आम्ही मग ते सगळं करता आमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. आम्हाला गोमूत्र आणि शेण Correct. पाहिजे होतं. हा. मग ह्या गोमूत्र आणि शेणापासून हळूहळू आम्ही पंचगव्याचे कोर्स केले. मग Correct. त्या गोमूत्रापासून बऱ्याचशा गोष्टी करायला लागलो, शेणापासून गोष्टी करायला लागलो, ओके. आणि जो दूध येत होता तो आमच्यासाठी बोनस होता. अच्छा. तो दूध अजूनही येतोय, तो Okay. आमच्यासाठी बोनसच आहे. त्याच्या आम्ही दुधाचे बरेचसे प्रयोग करतो, ओके. तूप काढतो, पण तो तूप औषधासाठी जास्त करून यूज करतो, आणि अच्छा. त्याच्यापासून आम्ही बरेचसे प्रोडक्ट्स बनवतो. ओके. तर माझा एक मूळ व्यवसाय जो आहे मुंबईतला तो चालू आहे. ओके. त्याच्यावरही अजून आमचा इन्कम सोर्स आहे. ओके. फक्त प्रोजेक्ट्स, मी हॉस्पिटलचे प्रोजेक्ट जे ऑक्सिजन थेरपी म्हणजे ऑक्सिजन जे आम्ही सेंट्रलाइज सिस्टम जे हॉस्पिटलसाठी जे करतो पेशंटला लागणारे, बरोबर. ते प्रोजेक्ट्स मी मोठे जे घ्यायचो ते घेत नाही. फक्त आता जेवढे लागणारे जे आहे तेवढे 1 ते 2 प्रोजेक्ट किंवा 3 प्रोजेक्ट फार ओके. तेवढे घेतो, आणि तेवढंसं पुरेसं आहे. त्याच्यामुळे मी फुलस्टॉप करतो, आणि त्याच्यानंतर इथे लागणाऱ्या ज्या गोष्टी आहे, आत्ता गव्य नावाचा एक माझा ब्रँड आहे. ओके. इथे गव्य म्हणजे गायींपासून मिळणारे प्रोडक्ट. करेक्ट. तर पंचगव्य म्हणजे गायीचे जे 5 प्रोडक्ट आहेत, तर पंचगव्य असं म्हटलं जातं की गोमूत्र, शेण हे 2 झाले जे गाय बरोबर. जन्मापासून मृत्यूपर्यंत देते. करेक्ट. त्याच्यानंतर तिसरं जे आहे ते तिला जेव्हा बाळ होतं तेव्हा ते दूध देते. हो. चौथं आहे त्या दुधापासून आपण दही करतो, हे चौथं. बरोबर. दह्यापासून आपण तूप करतो, हे 5वं. असे Correct. पंचगव्य आहेत. ह्या 5ही गव्यांपासून आम्ही बरेचसे औषधं करतो. आता ही औषधं करायची, पण जेव्हा आम्हाला असं जे सुचलं, जेव्हा पंचगव्य जे आलं विषय, तर जेवढ्या पॅथी यायच्या अगोदर जेव्हा आपल्याकडे एक गाय जी होती किंवा जेव्हा गायी होत्या, त्या गायींच्या म्हणजे गोमूत्र आणि शेणापासूनच सगळे औषधं बनवली जायची पूर्वी. तर ते पुरेसं आहे. तर तो ज्ञान आम्ही मिळवण्याचा प्रयत्न केला, आम्ही करायचा प्रयत्न केला, त्याच्यापासून आम्ही एकदम समृद्ध आहोत. ग्रेट, मस्त. पण आता याच्यापासून तुम्ही जे प्रोडक्ट वगैरे इथे बनवता, तुम्ही स्वतः बनवतात की कशा पद्धतीचे, काय म्हणजे काय प्रोडक्ट वगैरे तुम्ही बनवता इथे, की त्याच्याबद्दल थोडं माहिती द्या. नक्कीच हे आम्ही स्वतः सगळे प्रोडक्ट्स बनवतो. आम्ही परत अँसेस्ट्रल विजडम हा शब्द वापरतोय.
आपले पूर्वजांचा शहाणपणा. कारण आम्ही इथे जर शुद्ध वातावरण जर शुद्ध करायचं असेल तर आपल्याला एकमेव जी गोष्ट जी आहे त्याला म्हणतात अग्निहोत्र. बरोबर. तर हा अग्निहोत्र जो पात्र जो आहे, हा. अग्निहोत्र पात्र, ह्या अग्निहोत्र पात्रामध्ये देशी गाईचे, हे देशी गाईच्या गवऱ्या ज्या आहेत त्या गवऱ्या ज्या पद्धतीने जर ह्या अशा आपण मांडल्या आणि ह्या पद्धतीने असं करत पायलप करत हम्म. आणि हे असं मांडायचं आणि अजून थोडंसं पायलप करून वरपर्यंत आणायचं, जेणेकरून थोडंसं एअर त्याला मिळणार. बरोबर. अग्निहोत्र करताना 2 वेळ असतात. एक सकाळची वेळ जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा, बरोबर. आणि सूर्य अस्त होतं तेव्हा. असे 2 वेळेला आपण हे अग्निहोत्र करतो. ह्याला आपण आहुती देताना 2 गोष्टीची आहुती देतो. एक तर देशी गाईचं शुद्ध तूप आणि बरोबर. दुसरं आहे ते अखंड तांदूळ, म्हणजे त्याला अक्षता म्हणतात. हो. ह्या 2 गोष्टींनी आहुती दिल्यावर ह्याच्यातून 5 गॅसेस होतात. ओके. हे 5 गॅसेस ज्या 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 तयार होतात ह्याने एअर प्युरिफिकेशन केलं जातं. ओके. आणि त्याच्यामध्ये ऑक्सिजन जे आपल्याला पाहिजे, ऑक्सिजनचं प्रमाण भरपूर आहे याच्यामध्ये. ओके. तो तुम्हाला सुद्धा आणि आपल्या ह्या निसर्गामध्ये वातावरण जो खराब जो दूषित होतंय बरोबर. त्याला हे रिपेअर करतं. मस्तच. आणि ही एकच ही जी अशी गोष्ट आहे की जी ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट जाणारी जी गोष्ट ही आहे, त्याची म्हणून आपण पूजा केली जाते. बरोबर. कारण सगळी गोष्ट बाकीची सोडली की ती खाली येते, Correct. पण अग्नी जी आहे धुराच्या जाणार. फॉर्म मध्ये वरती जाते. Correct. त्याच्या म्हणून आपण ही पूजा करतो. म्हणून आपले पूर्वज सुद्धा होम हवन एक्झॅक्टली, म्हणून करायचे हे ना? होम अग्नी करत होतो. जसं आपण कुठल्याही घरामध्ये प्रवेश करताना आपण होम करतो, होम बरोबर. करताना पण ते शुद्धीकरण म्हणजे फ्युमिगेशन करतो. करेक्ट. तसंच म्हणजे ऑपरेशन थिएटर केल्यानंतर, ऑपरेशन थिएटर फ्युमिगेट केल्यानंतर पेशंट घेतले जातात. Okay. ह्याच पद्धतीने जर आपण फ्युमिगेशन केलं तर जे अनवॉन्टेड जे जम्स आहेत ते सगळे ते जातात बरोबर. आणि जेवढे आपल्याला जे पाहिजेत निसर्गामध्ये राहणारे ते सगळे तिथे राहतात. तर Correct. ही एक त्यांची जी सिस्टम आहे त्या पद्धतीने ह्याची जी ॲश बनली आहे हम्म. त्या ॲश पासून आम्ही असे प्रोडक्ट्स बनवतो. अच्छा. ह्याला दंतमंजन म्हणायचं. ओके. तर दंतमंजनचे माझ्याकडे ज्या 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 वेगवेगळ्या जे कलर्स जे आहेत, तर हा, हा. पहिलं हे जे आहे ओके. हे ह्या ॲश पासून झालेलं एक आहे. ओके. म्हणजे इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, ह्याला Okay. ऑक्सिजन मिळालं, हा कलर मिळालेला, ह्याला दंतमंजन म्हणतात. करेक्ट. आता हे जे आहे ह्याला ब्लॅक कलरचं आहे, ओके. ह्याला इन ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. ओके. जसं हल्लीच्या लँग्वेजमध्ये ॲक्टिवेटेड चारकोल म्हणतात. तर पूर्वी म्हणजे बरेचसे प्रेस हे ॲड्समध्ये ते म्हणायचे की हमारे इसमें दंतमंजन, सॉरी हमारे इसमें नमक है, नमक है. हा. हमारे इसमें काला जे ॲक्टिवेटेड चारकोल है. बरोबर. पण ते तर चारकोल हे पूर्वज आपले ऑलरेडी वापरत होते. वापरत होते. बरोबर. मग ती सिस्टम जी आहे पुन्हा ती रिवाईव्ह केली, तर त्या Okay. पद्धतीने आपण आपले दाताचे कधीच आपल्याला प्रॉब्लेम नाही येणार, तर अशा पद्धतीने आपण हे 2 दंतमंजन केले. 3 खरं तर कलर आहेत. एक Okay. राखाडी एक हे आहे आणि गेरूचा कलर एक आहे. अच्छा. तर तिन्ही कलर आहे. म्हणजे कोणता काय बरेचसे लोक सांगतात की आम्हाला हा कलर म्हणजे आम्ही लहानपणापासून काळा लावलाय, तर आम्हाला वी आर कम्फर्टेबल विथ दिस. आय सेड ओके फाईन, Okay. त्याच पद्धतीने वापरू शकता. गुड गुड. मस्त. आणि अजून काही दुसरं प्रोडक्ट तुम्ही बनवता? ह्याच्याबरोबर गाईचं गोमूत्र आहे, त्या गोमूत्राचा आम्ही अर्क करतो. अच्छा. कारण प्रत्येकाला गोमूत्र फ्रेश पिणं हे शक्य होऊ शकत बरोबर. नाही. हा. तर तो गोमूत्र जो आहे त्या गोमूत्रामधला अमोनिया जर काढला तर ह्याची शेल्फ लाईफ वाढते. करेक्ट. आणि ती जी आहे हे ह्या बाटलीमध्ये आता भरून ठेवलं, ह्याची शेल्फ लाईफ बरीचशी वाढली. ओके. ॲज अँड वेन रिक्वायर्ड तुम्ही रोज पाहिजे तर 1 चमचा गरम पाण्यामध्ये घेऊन प्याले, तुमची इम्युन सिस्टम चांगली फाईट चांगली होते, होते. बरोबर. चांगली होते. आणि कॅन्सर सारख्या रोगाला हे जर तुम्हाला फाईट करायचं असेल करेक्ट. तर गोमूत्र एक सगळ्यात बेस्ट औषध आहे. कुर्कुमिन लेवल त्याच्यामध्ये आहे. बरोबर. बऱ्याचशा गोष्टी तो त्याच्यामध्ये हे करतो. हम्म. तर ह्या अशा गोष्टीपासून आपण एक पंचगव्य करतो. पंचगव्य हे नस्य आहे. ओके. गाईचे जे 5 गव्य मी म्हटलं त्याच्याप्रमाणे हे नस्य आहे. राईट. हे नाकामध्ये टाकल्याने जे खांद्याच्या वरती जेवढे प्रॉब्लेम आहेत आपल्याला, हम्म. ज्या व्याध्या आहेत, बरोबर. जे डोळ्याचे प्रॉब्लेम झाले, डोक्याचे हम्म. प्रॉब्लेम झाले, कानाचे झाले, नाकाचे झाले, हे सगळे जे आहेत हे एक ड्रॉप इथे रात्री झोपताना टाकायचं आहे. ओके. थोडंसं इन्क्लाइन असं करायचं आहे जेणेकरून तुमची ब्रिदिंग करून हे नर्वपर्यंत हे पोचतंय. बरोबर. डोळ्याचे प्रॉब्लेम पूर्ण सुद्धा ह्याचे बरे होतात. ज्याला अर्धशिशी म्हणजे मायग्रेनचे जे Migraine, प्रॉब्लेम हा. आहेत ते सुद्धा ह्याने लगेच क्लिअर होऊ शकतात. हो. तर हे फक्त ह्या पद्धतीने जर वापरलं तर ते आहे. दुसरं, गाईला सूर्यकेतू नाडी आहे. ओके. आपल्या देशी गाईलाच फक्त सूर्यकेतू नाडी आहे. हम्म. तर ती सूर्यकेतू नाडीमध्ये ती आपली जी गाय जी बाहेर फिरत असते
आणि गाय नुसती वाड्यात राहिली नाही पाहिजे, ती फिरली पाहिजे, बरोबर. चरली पाहिजे. हा. चरणं हा जो शब्द आहे, करेक्ट तर ती चरायला जेव्हा जाते हे सूर्यामध्ये आहे, तर ती सगळे रेज ऍब्झॉर्ब करत असते. करेक्ट म्हणून गाईचं जेव्हा आपण दूध काढतो, दूध काढल्यानंतर त्याचं जेव्हा तूप काढतो ते पिवळं असतं. बरोबर. हा गाईचं दूध सुद्धा पिवळं, ते त्याचं रिझन ते आहे. करेक्ट. हा ते सूर्य केतू नाडी असल्यामुळे हे ते बाकी कुठल्या म्हणजे म्हशीचं तुम्ही दूध काढलं आणि ते तुम्ही तूप केल्यावर ते पिवळं होत नाही, बरोबर. तिच्याकडे ते नाही. करेक्ट. म्हणून गाईचं दूध हे श्रेष्ठ आहे. ते त्याच्यासाठी गाईचं दूध सुद्धा आणि गाईचं तूप सुद्धा. म्हणजे समजा कुठल्या आईला जर दूध नसेल तर आपण गाईचं दूध देतो, ती गोमाता म्हणतो, बरोबर. म्हणजे हा. ती दुसरी माता आहे. तर तिचं दूध तिथे हा. त्या बाळाला दिलं ते चालतंय. बरोबर. बरोबर. तर तसंच हे, तर जेव्हा ती ह्याला आम्ही नेत्र म्हणतो, तर ओके. आपले डोळ्याचे जे प्रॉब्लेम आहेत ते सॉर्ट आउट करण्यासाठी सुद्धा आपण जसं गाईला आम्ही पौर्णिमेला बाहेर जेव्हा बांधतो आणि हम्म. पहाटे जेव्हा तिचं गोमूत्र येतं ते घेतल्यानंतर थोडंसं याला ट्रीटमेंट केल्यानंतर बरोबर. आपल्या ज्या ह्या डोळ्याच्या व्याध्या आहेत त्या बऱ्या करू शकतो. ह्याला नेत्र म्हणतो. Right. हे नेत्र ड्रॉप हे त्याच्यापासून बनवले जातात. दुसरं आहे ह्याला अमृतधारा. 101 व्याध्यांवर एक औषध, ओके. हे आपण हे घरच्या घरी बनवू शकतो. 3च एलिमेंट आहे, नैसर्गिक एलिमेंट आहे, त्याच्यापासून हे आपण केलं जातं. 101 व्याध्यांवर एक औषध, म्हणजे सर्दी, खोकला, ताप सगळं ह्याच्यावर तुम्ही हे. आता हा रोल ऑन फॉर्म मध्ये आहे. हो. हा रोल ऑन फॉर्म मध्ये मी हे जर मी लावलं, मला जर हा. कुठे मार लागलं ओके. तर मी हे त्या तिथे घेईल, किंवा डोकं दुखत असेल, किंवा हा. कोरोना काळामध्ये बरेचसे लोक इथे ह्याला रुमालाला घेऊन वास घेत होते. राईट राईट. हा. तर हे नेझल कॅन्युला तुमचं हे जे कंजेशन आहे ते क्लिअर करतं, डोकं दुखण्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करते, ताप हो. आल्यावर ते बरं करतं. तर ह्या एक फॉर्म मध्ये एक आहे. आणि हम्म. आमच्याकडे ह्याच्याच आम्ही थोडंसं अजून ह्याच्यामध्ये 2-3 एलिमेंट ॲडप्ट केल्यानंतर ओके. हे बूंद फॉर्म मध्ये आहे. अच्छा. म्हणजे हे असं बूंद फॉर्म मध्ये हा. आहे. हे लहान मुलांना आपण एकदा जसं देतो लहान अशा मुलांना पद्धतीचं. सुद्धा. आणि हे एक ओके. कप घ्यायचं किंवा हा. एक पेला घ्यायचा, त्या पेल्यामध्ये एक ड्रॉप टाकायचं आणि हम्म. गरम पाणी घेऊन ते प्यायचं. ओके. हे बाहेरून अप्लाय केलंय आणि पोटात गेल्यावर इट विल गिव्ह एन इफेक्ट इमिजिएटली. वाव. मस्त. सो हा SS आहे, म्हणजे SOS आहे. तुम्हाला कधी जर काय पेन झालं, काय झालं, तर तुम्ही हे पेन किलर म्हणून पण वापरू शकाल. ओके. आणि जेवढं अंगदुखी होतंय आज, काय होतंय, त्याच्यासाठी हे बेस्ट औषध आहे. राईट. त्याच फॉर्ममध्ये आम्ही ह्याच्या टॅबलेट फॉर्ममध्ये पण केलेलं आहे, म्हणजे एकदम होमिओपॅथीच्या ज्या हो. गोळ्या हा. आहेत बरोबर त्या बरोबर. त्या बरोबर. फॉर्ममध्ये सुद्धा आम्ही हे हा. केलेलं आहे. तर कोणाला काय म्हणजे त्याच फॉर्ममध्ये घ्यायचं असेल तर एक सोपं आहे, कॅरी, इझी टू कॅरी, ओके. ड्राय असल्यामुळे कुठेही हे पर्समध्ये टाकून घेता राईट येईल. राईट राईट. दुसरं एक आमच्याकडे असे हे झेंडूची फुलं येतात. बरोबर. झेंडूची फुलं, झेंडूची फुले. हो. तर हा एक स्प्रे झेंडूच्या फुलापासून, पण जे झेंडूचं फुल आत्ताचं नाही, हे जुनं आपल्याकडे जे पारंपरिक जे झेंडूचे फुलं आहेत ते, ओके. त्याच्यामध्ये आपण गोमूत्र टाकतोय, गोमूत्र आणि हळद, तिन्ही ह्याच्यामध्ये कुर्क्युमिन लेवल आहे. तर बरोबर. कुठेही कट झालं, जिथे ब्लिडिंग झालंय, हम्म. मार लागलं, बरोबर. तर हा स्प्रे तिथे मारला जातो. 4थ्या-5व्या दिवशी तुमची घाव भरते, वाव. कारण मस्त. तिन्ही याच्यामध्ये कुर्क्युमिन लेवल आहे, हा. अँटीसेप्टिक आहे. ओके. तर हे लवकर एकदम सोपी घरच्या घरी बनवण्याची ही सिस्टम आहे. बरोबर. आणि ह्याच्यापेक्षाही एकदम अगदी घाव अगदी जास्त असेल किंवा हम्म. गँग्रीन झाला असेल, ओके. सिव्हिअर आहे, त्याला मात्र हे थोडंसं ह्या क्रीम फॉर्म मध्ये आम्ही हे केलेलं आहे. अच्छा. ते ह्याच्या नंतरच्या पुढची स्टेप आहे, जे गरम ओके. करत 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 ताजी ही केलेच आहे. ओके. आणि ह्याने गँग्रीन सुद्धा बरा होतो. ओके. दुसरं हे जे आहे, हे तुळशीचं अर्क, तुळस सगळेच लावतात, हो. पण तुळस नुसते लावतात, आपण त्याला पाणी घालतो, पण तुळशीचं जे मेडिसिनल जे यूज आहे ते कोण करत नाही. बरोबर. तर आम्ही नेमकं काय करतो, ते तुळशीचं अर्क काढतो. अर्क करण्याचं भांड्यात जी सिस्टम आहे ती तीच आहे. पूर्वी जसं फॉर एक्झाम्पल कुकर आहे, समजा कुकरमध्ये मी पाणी टाकलं आणि त्यामध्ये तुळस टाकली आणि मी ते अग्नी दिली त्याला, तर ते बॉइलिंग होत राहील आणि त्याचे फ्युम्स नंतर येतील आणि ते त्या सिटीच्या, म्हणजे सिटी मी काढली ते वरतून येणार. बरोबर. तर ते थांबवण्याचं त्यासाठी एक मी ट्यूब टाकली आणि त्या होजमधून त्याचे जे 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 ट्यूब जे फ्युम्स येतील ते मी इथे कंडेन्सेशन करणार, थंड करणार आणि मग एक फक्त ड्रॉपलेट पडणार. अच्छा. ते जे ड्रॉपलेट्स आहेत ते हे तुळशीचं अर्क. हो. तर हा जो अर्क आहे तुम्ही आपल्या पिण्याच्या पाण्यामध्ये, तुमच्या याच्यामध्ये ते ओके. तुम्ही जर टाकून, जर घरातल्या सगळ्या आपल्या भांड्या, समजा मडका आहे, त्या मडक्यामध्ये एवढंसं बूज टाकलं त्याचे pH लेवल एकदम शुद्ध पाणी करेल. अच्छा. आणि ते तुमच्या रक्ताचं pH पण बरं करतं, हे सगळं Correct. ठीक करते, इम्युन सिस्टम चांगली फाईट करते. हो. तुळशीचे एवढे चांगले गुणधर्म आहेत, ते सगळे आपण वापरू शकतो. बरोबर. त्याच्यासाठी हे तुळशी अर्क करतो. तसा हा ओव्याचा अर्क आहे. ओवा आहे, ओव्याचं पण आपल्याकडे प्लांटेशन आहे. बरोबर. तर ओव्याला सेम त्याच पद्धतीने करतो. पोटदुखी आहे, हा. डोकंदुखी आहे, तर Correct. ओवा त्याच्यासाठी काम करतं. ते ओव्याचं अर्क ते सेम 1 चमचा त्याच्यामध्ये घेतलं, 2 चमचे घेतले, थोडंसं पाणी त्याचं ल्युकवॉर्म वॉटर घेतलं आणि प्यायले, तर पोट दुखायचं बरं होईल. हा. तर ह्या फॉर्ममध्ये हे असे सगळे औषधं आम्ही हे करतो. ओके. हे सगळे हे ह्याच्यामध्ये झालेलं आहे.
आता आम्ही शेणापासून बऱ्याचशा गोष्टी इथे जास्त करतो. म्हणजे पूर्वी आपल्याकडे सनातन धर्मीमध्ये आपण अगरबत्ती लावत नाही. आपण हो, बरोबर. अगरबत्तीमध्ये बांबू असतं. करेक्ट. तर बांबू स्टिक्स हे कधी जाळलं जात नाही, कारण आपल्या पूर्वजांकडे एवढा शहाणपणा होता की बांबू हे कधी जाळलं जात नाही, कारण त्याच्यामधून जे येणारे गॅसेस आहेत त्याच्यामधून ते कॅन्सर होऊ शकतो बरोबर. किंवा बऱ्याचशा व्याध्या होऊ शकतात. म्हणून आपण ते करायचं. त्याच्याऐवजी हे धूपस्टिक, ह्याला Okay. धूपकांडी म्हणतात. हा, तर धूपस्टिक जर केलं तर ह्याच्यामधून ऑक्सिजनचं प्रमाण पण येणार आहे बरोबर. आणि शुद्धकरण करण्यात जसं मी हे अग्निहोत्राचं केलं त्याच फॉर्म, इट इज अ माइल्डर फॉर्म, त्याच फॉर्ममध्ये हे जर केलं मच्छरचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे. हो, बरोबर. याच्यामध्ये चांगलं चंदनचा स्मेल, जे जे काही नॅचरल स्मेल आहेत ते टाकलेले आहेत. तर त्या ज्या गोष्टी ज्या आहेत ते आपल्या घरच्या घरी ह्या सगळ्या गोष्टी बऱ्या होऊ शकतात. बरोबर. अजून आपण ह्या 2 गोष्टी अशा करतो. शेणापासून ह्या विटा बनवतो. वा, म्हणजे अगोदर मातीपासून ऐकलेलं होतं, आता शेणापासून विटा आहे, म्हणजे मी तर पहिल्यांदाच ऐकलं. नाही, हे अगेन माझी अक्कल नाही, हे आपले पूर्वज हे सगळं असं अच्छा. करत होते. ओके. तर ह्या 2 या शेणाचं एक आहे, हे प्युअर शेणाचं आहे. हा हा. ह्या शेणामध्ये आपल्या शिवाजी महाराजांनी जे गडकिल्ले बांधले ओके. त्याच्यामध्ये 2 एलिमेंट वापरले. हा हा. त्याच्यामध्ये चुना आणि गुळ, बरोबर. ह्या 2 गोष्टी वापरल्या. हम्म. ते गडकिल्ले अजूनही तसे. करेक्ट. तर शेणामध्ये चुना आणि गूळ वापरलाय, ॲलोवेरा जेल वापरलाय, मेथी वापरली. आम्ही हे करून बाइंड करून हे फक्त उन्हात सुकवलेलं आहे. ओके. भट्टी लावायची गरज नाही. भट्टी लावल्याने तुम्हाला माहिती आहे काय किती प्रॉब्लेम होतो. हो. तर हे ते केल्यानंतर आम्ही ह्याची वॉटर टेस्टिंग केली. 48 तास पाण्यामध्ये बुडवून ठेवली, पाणी घेत नाही हा. हो का? सो वॉटर रेजिस्टन्स झालं. राईट. दुसरी याची टेन्साईल स्ट्रेंथ आम्ही बघितली. हा. टेन्साईल स्ट्रेंथ म्हणजे कुठल्याही वीट जी आहे हम्म. त्या विटेला आपण जेव्हा फोर्स देतो, एक अप्लाय करतो, एक बरोबर. पर्टिक्युलर अप्लाय, तर हे ब्रेक होत आहे का, कसं होत आहे. करेक्ट. ह्याच्यामध्ये काय बेनिफिट आहे, हे इलास्टिसिटी आहे. ह्याच्यामध्ये शेण असल्यामुळे हे इलास्टिसिटी आहे. अर्थक्वेकला सुद्धा हे म्हणजे ते ॲब्झॉर्ब करेल, ओके. अशा पद्धतीचे ह्याच्यामध्ये गुणधर्म आहेत. हम्म. दुसरं, हे करताना याचे ब्रेक म्हणजे कुठलीही दुसरी लाल वीट जर घेतली, ती भाजलेली वीट, हा. त्याचे असे तुकडे होतील. करेक्ट. हो. ह्याचे तसे तुकडे होणार नाही. हे अनइवन ही हे त्याला थोडंसं ॲब्झॉर्ब अच्छा. करायचा प्रयत्न करेल. ओके. त्याच्यानंतर हे तुम्हाला मी हे सांगितलं, तर ह्याचे जर समजा आपण घर बांधलं तर त्या घरामध्ये ह्या उन्हामध्ये तुम्हाला थंड, हा. हे गुणधर्म ह्या शेणामध्ये आहेत. राईट. ते सगळे तुम्हाला तिथे ॲडव्हान्टेज मिळते. बरोबर. इट इज अ ब्रिदिंग वॉल. करेक्ट. ब्रिदिंग वॉल असल्यामुळे तुम्हाला ज्या शेणाच्या घरामध्ये जसं हे हे घर आहे, तर बरोबर. आतमध्ये तुम्हाला थंडच वाटेल बरोबर. आणि थंडीमध्ये तुम्हाला वॉर्मथ मिळेल. हे Correct. हे बेनिफिट आहे. बरं, हे आपली ही अक्कल नाही, हे आपले पूर्वज सगळे करत हो, होते. कारण ते फक्त पूर्वी आम्ही right. रिवाईव्ह करायचा प्रयत्न Correct. करतोय. पूर्वज सुद्धा काय करायचे, आपले कुडाच्या हे भिंती असायच्या आणि त्यालावरती शेणाचा लेप लावायचे. एक्झॅक्टली. बरोबर. तर त्या पद्धतीने हे अशा घरे. आता ही जी आहे ही प्युअरली शेणाची आहे. हे एवढं जर घर बांधायचे 10-12 फुटाचं जर घर बांधायचं असेल तर मात्र हे पुरेसं आहे. कारण अच्छा. ह्याच्यामध्ये सुद्धा इलास्टिसिटी खूप आहे. ओके. हे हलकं आहे. फक्त एवढंच आहे की याच्यावर मातीचंच बांधकाम आहे सगळ्यांचं. अच्छा. ते करायचं आहे. हा. आणि हे सगळं करताना जर 1+1 करायचं आहे हा. तर मात्र हे जे थोडंसं म्हणजे शिवाजी महाराजांचे जे काय आपण Correct. जे काही घेतलेली ज्या गोष्टी आहेत हा, हा. त्याच्या पद्धतीने जर करायचं असेल तर एकदम ग्राउंड +5, 6 Okay. म्हणजे टॉवर जर बांधा असेल तरी सुद्धा ह्याने केलं जातं. Wow. आणि असे भारतात बरेचसे ठिकाणी प्रयोग झालेले आहेत हम्म, जे हम्म. चालू आहेत. ओके. डॉक्टर मलिक म्हणून जे आहेत, जे Okay. फरीदाबादचे आणि राजस्थानमध्ये तिथे त्यांचं प्रशिक्षण देतात. ते अच्छा. शिकवतात ह्याच्यावर ओके. की वीट ही अशा पद्धतीने बनवून तुम्ही तुमची कन्स्ट्रक्शन तुम्ही करू शकता. ओके. बरं, ह्यानी जर मी घर बांधलंय समजा आणि 100 वर्षानंतर मला ते घर पाडायचं आहे, तर मी घर पाडणार, पुन्हा त्याच मातीने मी परत विटा बांधू शकतो. सो इट्स अ रिसायकलेबल. हा, राईट. पण ती जी आपण दुसरी जी कन्व्हेन्शनल वीट जी आहे त्याला आपण भट्टीमध्ये मृत करून टाकली, त्या मातीला मारून टाकली. बरोबर. त्याच्यावर काहीच करू शकत नाही. ती माती Right. मेली म्हणजे ती मेली. त्याच्यावर करेक्ट. म्हणजे आपण माती मारण्याचं सगळं हे जे काम करतोय. बरोबर. पण सो एनिवे ते आता ते सगळं होत आहे. पण आपण जर अशा सिस्टममध्ये जर गेलो तर हे रिसायकल आहे. मग आपण निसर्गाला हानी नाही करणार. बरोबर. म्हणजे पुढच्या पिढ्या सुद्धा हे सगळं वापरू Correct. शकतील. तर अशा पद्धतीने हे जे आहे. Yes. आता हे सगळं करताना आपल्याकडे असे दुसरे वेगवेगळे प्रोडक्ट आहेत जेणेकरून आम्ही शेणाची चप्पल आहे. हा. ह्याला आम्ही 3 पिन म्हणतो. जसं 2 पिन म्हणजे फेज आणि न्यूट्रल आणि थर्ड पिन इज अर्थिंग पिन. करेक्ट. आपण काय झालं, सगळे जे लादीवर जे गेलोय घरापासून, पहिला माळा, दुसरा माळा, तिसरा माळा, जे बरोबर. वरती गेलोय, डिटॅच होत चाललोय करेक्ट. अर्थ पासून. बरोबर. तर ते पुन्हा आपल्याला जर मिळवायचं असेल तर गोमूत्र शेण हे आपल्याकडे हे एकच बेस्ट जगामध्ये जी गोष्ट आहे बरोबर. जी आपण जर वापरली तर आपण अगेन वी गो टू द येस. अर्थिंग.
तर ह्याची चप्पल जर बनवली आणि तशी जर वापरली, मग पावसात वापरा काय, ह्याला फक्त मी जर सोल लावली तर हा. कधीही कुठेही बाहेर वापरता येते, हे घरच्या घरी ते बरोबर. वापरलं जातं. राईट. अशा वेगवेगळ्या चप्पल्स बनवतो, म्हणजे एक स्त्रियांसाठी वेगवेगळे मॉडेल्स आहेत, ओके. पुरुषांसाठी वेगवेगळे असे मॉडेल्स आम्ही बनवतो ओके. आणि हे सगळं इथे करतो. आता दुसरं आहे की जर शेणापासूनच जर कापडच जर बनत असेल तर वॉलेट का नाही, बरोबर. वाव, मग मस्त. हा एक वॉलेट बनवलाय. Good. सो आपण आपल्या वॉलेट म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये हो. ठेवू शकतो. अगेन दिस इज अँटी रेडिएशनचं सगळ्यात बेस्ट काम करतं. हा. का तर एक रेडिएशन जेवढं आपल्याकडे इलेक्ट्रिकल रेडिएशन आहे प्लस मोबाईलचा रेडिएशन खूप आहे आपल्याकडे. बरोबर. हा. तर जर मोबाईलचे रेडिएशन आपल्याला जर चेक करायचं असेल तर एका हातात तुम्ही मोबाईल घ्या, रेडिएशन चेक करा. दुसऱ्या मोमेंटला तुम्ही हा हातात घ्या आणि रेडिएशन चेक करा. तो रेडिएशन 53% Down होईल. रेडिएशन कमी होतो. बरोबर. ट्रॅप्ड जे करेक्ट. शेण आहे ना, शेण तो ट्रॅप करतो रेडिएशन. राईट. तर हे आम्ही नाही सांगत आहे, पूर्ण आज जगभरात सांगितलं जात आहे. US तर ऑलरेडी दे आर डुईंग. आपल्या असे बरोबर. IIT मुंबई, IIT रॉर्की, IIT राजकोट त्या लोकांनी पण हे प्रूव्ह झालेले आहे राईट. की शेण हे एकमेव जी गोष्ट आहे बरोबर. हे करू शकतं. तर असे आम्ही हे प्रयोग करतो. त्याच्यानंतर थोडेसे म्हणजे क्लचेस टाईप ज्या फिमेलसाठी जे लागणारे थोडेसे जे पर्स आहेत ते असे केले. राईट. हा. सो फिमेल्स इव्हन कॅन कॅरी करेक्ट. डे टू डे याच्यामध्ये. राईट. आणि असे बरेचसे हे करताना आम्ही थर्ड एलिमेंट असा जो आहे की हे जे आपल्याला कॅनव्हास जो आहे, कॅनव्हासला ही जी कोटिंग केली शेणाची आणि ती हे केल्यानंतर हे आसन म्हणून यूज करतो. पण आता हा जो पर्टिक्युलर हा आसनसाठी नाही केला, कारण ह्याच्यावर मी डिझाईन केली आहे. बरोबर. ही डिझाईन ह्याच्यासाठी केली की देवाचं देवाऱ्यामध्ये जेव्हा आपण देव ठेवतो बरोबर. तर ते पण आपण शेणावर ठेवूया ना, नाहीतर Correct. आपण पूर्वी हे हा. करतच होतो. राईट. तर त्या पद्धतीने हे केलं हा. तर हे देवाच्या खाली इथे आपण जर ह्याच्या खाली ठेवलं तर बरोबर. दोन्ही कामं होत आहेत. एक Correct. स्वस्तिक आहे, हे सगळं ह्या गोष्टी ह्या पद्धतीने केलेल्या आहेत. राईट. तर तेच तसं छोटं असं असेल, छोटी मूर्ती असेल तर ते हम्म. देवामध्ये ठेवू शकता तुम्ही. बरोबर. अजून तुम्हाला सुपारी ठेवण्यासाठी की एक दुसरे छोटे Okay. छोटे देवाचे अजून जे छोटे करण्यासाठी आहे. हे असे Okay. गोष्टी केलेल्या आहेत. ह्याच्यानंतर आपल्याकडे आम्ही मगाशी जे अँटी रेडिएशन जे म्हणालो हा. तेच हा. जर आपण जर हे त्याच्यामध्ये हे जर अशा पद्धतीने केलं तर हे जे आहे हे डायरेक्टली आपल्या हाताला किंवा बॉडीला कनेक्टेड आहे. बरोबर. आणि जसं हे माझ्या बॉडीला कनेक्टेड आहे आणि मी माझं रेडिएशन चेक केलं तर पुन्हा ते जे मी मगाशी सांगितलं तसं ऑल 53% ऑफ युअर रेडिएशन गेट ट्रॅप. पण बरोबर. हेच जर मी ह्या फॉर्ममध्ये केलंय, मला एक कडक फॉर्ममध्ये पण करता येतं. ह्या हम्म. किचन्स बनवतो आम्ही. ओके. तर ह्याला मात्र मी कोटिंग केलंय ओके. आणि हे किती कोणी तोडायचा प्रयत्न केला किंवा असं हे तुटणार नाही एवढं कडक केलंय. ओके. ह्याला मात्र आम्ही ते करत नाही, ओके. कारण हे माझ्या ह्याला मी कोटिंग केलं तर ती जी रेडिएशन ट्रॅप करण्याची जी सिस्टम आहे ती म्हणजे माझं जे पर्पज आहे Break होईल. हा. इट विल नॉट सर्व द पर्पज. करेक्ट. म्हणून ते करता हे डायरेक्टली फक्त शेणाचं केलेलं आहे. तर ते आपल्याला हे अशा पद्धतीने हे करू शकतो. Good. आम्ही झिरो वेस्ट करतो. आम्ही बायो एन्झाईम बनवतो. तर Okay. बायो एन्झाईम माझ्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने करतो. तर हे आता हे ॲपलचं बायो एन्झाईम आहे आणि हे मल्टीपर्पज आहे. ओके. बायो एन्झाईम ह्याच्यासाठी करतो की झिरो वेस्ट आहे. निसर्गामध्ये जे आपल्याकडे घटक आहे, फॉर एक्झाम्पल लिंबू पिळले, बरोबर. लिंबू पिळल्यानंतर जी साल उरते ती आम्ही 300 ग्राम साल घेतो लिंबाची, हा. 100 ग्राम गूळ टाकतो, 1 लिटर पाणी टाकतो. तेच जर मी त्या बॉटलमध्ये ते एक बॉटल आणतात ते ग्रीन बॉटल, त्या पद्धतीत जर आम्ही केलं तर ह्या पूर्ण प्रोसेसला 90 दिवस लागतात. ओके. 90 दिवसानंतर हे क्रिस्टल क्लिअर असं बनतं. ओके. आता ही एक प्रोसेस आहे. ही मी Okay. बायो एन्झाईम आहे इथे मी बनवायला मी चालू केले, त्याच्यावर Okay. डेट टाकलेली आहे. हा. हा. राईट. बरोबर आहे. आता मी हे खोलतोय, तुम्हाला बघा इथे ह्याच्यामधून गॅस येईल. हा. आला right. गॅस आला, हो, गॅसचा आवाज आला. right. गॅसचा आवाज आला. तर ह्याच्यामध्ये ही प्रोसेस जी चालू आहे हा. हे सगळे लिंबाचं आहे. ओके. स्मेल पण येणार. ओके. तुम्ही स्मेल घेऊन बघा, ह्याच्यामध्ये स्मेल आला, सगळ्यांना स्मेल आला असेल. थोडा. तर ह्याच्यामध्ये 300 ग्राम लिंबाच्या साली आहेत, ओके. 100 ग्राम गुळ आहे आणि 1 लिटर पाणी आहे. हे ह्या मोठ्या बॉटलमध्ये 2 लिटरच्या ह्याच्यामध्ये ठेवायचं, एवढा गॅससाठी ठेवायचं जागा. ओके. आणि हे जेव्हा हे मला फक्त हे पहिले 15 दिवस रोज खोलायचं आहे, दिवसातून एकदा खोलायचं आहे. ओके. आणि नंतरचे ऑल्टरनेट डेज खोलायचं आहे आणि नंतर परत दुसऱ्या महिन्यामध्ये तर एक आठवड्यानी खोलायचं आहे ओके. हा गॅस खोलायचा. हा, हा. आणि फायनली ज्याचे लिक्विड असा बनतो हो. त्याचं वापर कुठे ते सांगायचं महत्वाचं आहे. बायो ओके. एन्झाईम पासून आपण आंघोळ करू शकतो, हो. साबण आपण एलिमिनेट करू शकतो. अच्छा. ज्यांना स्किनचे प्रॉब्लेम आहेत, हा. जे स्किन इचिंग, इरोसिस आहे, जे काय आहे हम्म. स्किनचे प्रॉब्लेम जे खूप आहेत,
हे एक बुच त्या आपल्या आंघोळ करण्याच्या पाण्यामध्ये जर टाकलं आणि ते पाणी समजा रात्री मी त्याच्यामध्ये टाकून ठेवलं आणि पहाटे मी ते पाणी घेऊन आंघोळ केली तर आपले स्किनचे प्रॉब्लेम चालू होतात. आपण साबण लावायची गरज नाही. बरोबर, मस्तच. सो दिस इज अ बायो एन्झाईम. लादी पुसायला, फरशी पुसायला, ओटा पुसायला, आपल्या कुत्र्यांना, मांजरींना, गायींना आंघोळ घालायची आहे समजा, गायींना Okay. कधी घालत नाही हा, पण कुत्र्यांना कधी कधी घातलं जातं. तर बरोबर. त्यांच्या ह्याच्यामध्ये ते लीच वगैरे जे होतं त्याच्यासाठी एक बुच ह्याच्यामध्ये टाकायचं, ओके, त्या पाण्याने आंघोळ करू शकता. मस्तच. सो दिस इज अन एन्झाईम. तर हम्म. बायो एन्झाईम ह्याच्यासाठी काय बायोलॉजिकली हे जे सगळे जे ते घटक जे वापरले हे सगळे ते त्याच्यात, म्हणून ह्याला बायो एन्झाईम म्हणतात. Wow. आणि तुमचा ओटा जे आहे किचन, हा, भांडी घासण्यासाठी पण हे आम्ही वापरतो. Wow. तर त्या राखेबरोबर हे जर वापरलं तर चकचकीत निघणार. कारण मी म्हटलं ना हे सायट्रिक ऍसिड आहे याच्यामध्ये, बरोबर, सगळ्यात बेस्ट आहे. करेक्ट. आणि तर परत हे जर हा जो पाणी जर जर परत खाली जमिनीत गेला तर कधी त्याच्यामध्ये केमिकलच नाहीये. बरोबर, आणि केमिकल पासून करतोय ते खूप हानिकारक आहे. करेक्ट. तर केमिकलच्या पासून आपल्याला हे फक्त लांब जाण्यासाठी आम्ही हे सगळे प्रयोग करतो. आम्ही साबण वापरत नाही, साबणाच्या ऐवजी हे वापरतो. मस्त, खूप चांगला प्रयत्न आहे तुमचा. आणि मी असं ऐकलं म्हणजे तुम्ही लेक्चर सुद्धा घेता किंवा सेमिनार सुद्धा असं काय घेता वगैरे, त्याच्याबद्दल काय थोडक्यात सांगा. अगदी अगदी घेतो आम्ही. असे बरेचसे शिबिर आम्ही इथे भरवतो. आणि नुसते शिबिर नसेल की कोणाला जरी ऐकायचं असेल तरी हा, आम्ही हा. दे आर मोस्ट वेलकम. ओके, आणि शिबिर अशासाठी आहे की निसर्गयान म्हणून एक शिबिर आहे की ते हे तुम्ही इथे जर बघू शकाल जर फिरवून, असे आमचे विषय असतात. ओके, आणि आत्ताच 21 आणि 22 तारखेला आता हा आमचा निसर्गयान शिबिर झाला ओके. फेब्रुवारीच्या. हा, हा, हा. तर हे विषय घेऊन आमच्याकडे इथे 2-2 दिवसाचे इथे राहतं आमच्याकडे शिबिर असतं. ओके, ज्याला निसर्गाबद्दल जाणून घ्यायचं असेल, ज्याला नैसर्गिक स्नेह लाईफ जगायची असेल, ते कसं करता येईल, काय काय प्रॉब्लेम्स येतात, किंवा आपल्याला मुंबईवरून इथे जर अशा लाईफमध्ये जर जगायचं असेल तर स्टार्टिंगला जे आम्ही फेस केलं ते कधी दुसऱ्यांनी करू नये. बरोबर, व्हॉट वी हॅव ऑलरेडी ओव्हरकम. तर करेक्ट. तशा पद्धतीने तुम्ही येऊन शिकू शकता आणि आम्ही ते शिकवतो त्याच्यामध्ये. मस्त, खूप चांगला प्रयत्न आहे तुमचा. आणि तुमच्याकडे जर तुम्हाला कोणाला यायचं असेल किंवा तुमचं शिबिर वगैरे अटेंड करायचं असेल तर कसं काही नंबर वगैरे तुमचा का आहे का, किंवा काही दुसरं काही अल्टरनेट पर्याय काय? म्हणजे माझं फेसबुकवर आहे, इन्स्टावर आहे. ओके, आणि माझा नंबर मी देतो. माझा गव्य म्हणजे ह्याचं नावच आहे, फॉर्मचं नाव गव्य आहे. ओके, तर माझा नंबर आहे 9821541323. पुन्हा एकदा सांगतो, 9821541323. ओके. हा माझा नंबर आहे. ते तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि ॲज अँड वेन तुम्हाला जेव्हा वाटेल तुम्ही प्लीज येऊ शकता. थँक्यू. आणि एक लास्ट क्वेश्चन तुमच्यासाठी, म्हणजे लोकांसाठी तुम्ही एक संदेश एका वाक्यामध्ये जर सांगायचं झालं तर तुम्ही लोकांसाठी काय सांगू शकाल? लोकांना एकच सांगायचं आहे की जे निसर्ग जे आहे, आपण पण निसर्गाचे भाग आहोत. बरोबर, आणि माणूस हा एकच असा गोष्ट आहे जे कचरा करतोय आणि निसर्ग हानी करतोय. बरोबर, बाकी निसर्गामध्ये सगळे राहणारे, सगळे निसर्गस्नेही लाईफ जगतायत आणि निसर्गामध्ये कधी त्यांना व्याध्या नाही, खूप छान जगतायत. बरोबर, तर माणसाला हे जे त्रास होतोय, जे करतोय, ते माणसाने केलेले ज्या गोष्टी आहेत बरोबर. तिथे आपण कुठे थांबवलं आणि पुन्हा आपण निसर्गाकडे जर गेलो तर आपल्याला निसर्ग कधी हानी करणार नाही आणि आपण नैसर्गिक जीवनशैली जगू शकतो. त्याच पद्धतीने करायचा प्रयत्न आम्ही करतोय. तर तुम्हाला ते बघायचं असेल तर तुम्ही प्लीज येऊ शकता. नक्की नक्की, थँक्यू सो मच. आणि तुम्हाला ऑल द बेस्ट की तुम्ही जे प्रयत्न करताय त्याच्यामध्ये सक्सेस तर ऑलरेडी तुम्हाला मिळालेला आहे, पण तुमच्या फ्युचरसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला सुद्धा वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद. ए शेप मध्ये दिसतोय हा. हो हो, अगदी हा. अगदी करू शकतो. बरं, ह्याचे बेनिफिट्स कसे आहेत? ए लाईन असल्यामुळे हा जो ए आहे, आता मला सांगा ह्याच्यावर जर पाऊस जर पडला तर किती पाणी तिथे धावणारच नाही. नाही, बरोबर, पाणी वाहतच येणार, एकदम स्पीडली Correct. येणार आहे. बरं, दुसरं, ह्याला एकही कौल ह्याचा उडणार नाही वाऱ्याने, बरोबर, एक तर स्लोप असल्यामुळे. आणि हो. ह्याला एका कौलाच्या खाली जो दुसरा कौल आहे त्याला आम्ही स्क्रूइंग केलेलं आहे. म्हणजे ओके. एकही कौल उडून नाही देणार. हा बघा, हा स्क्रू केलेला आहे, हा स्क्रू केलेला आहे, हा स्क्रू केलेला आहे. इथे स्क्रू दिसतील बघा. सो इच अँड एव्हरी म्हणजे कौलाला आपण स्क्रू केलेला आहे. त्याच्यामुळे हे उडणं, हा बघा, प्रेशर बरोबर. उडणारच नाही. आणि हा जर उडाला नाही तर कुठलाच नाही उडणार. Correct. त्याच्यामुळे सगळे करून ठेवलेले आहे. तसं ह्याला पण प्रोटेक्ट केलं आहे आम्ही, ह्यांना पण तसंच प्रोटेक्शन केलेलं आहे. आणि आता हे असं केल्यामुळे ह्या अशा पद्धतीने आतमध्ये पॅनलिंग केलंय. वाव, आणि हा 10x10चा एक साधा एक रेस्ड म्हणजे जमिनीच्या वरती असायला पाहिजे म्हणून तो रेज केलेला आहे. मस्त.
कारण असे बरेचसे होतं ना की कोण त्यांना असं मला सवय नसते का हा गावाची हा राहायची. की गावात खूप बाबा छान, असं मस्त राहणं नाही वेगळी शक्य आहे. तर आम्हाला असं ठेव ठीक आहे ते या असं राहून सुद्धा असं आणि इथे माझ्या दोन्ही लेखी ज्या आहेत ते मेडिटेशन करतात. हा. माझ्या दुसऱ्या लेखीचं ते सांगायचं राहून गेलं. जी छोटी आहे ती ब्लाइंड तुम्ही करा आणि तिला कोणतंही काय लिहून द्या एका कागदावर, ती सगळं वाचू शकते. पुस्तक द्या कुठलंही, त्या पुस्तकाचं पान 10वं पान 15वं पान काढून तिला ते वाचायला द्या, ती वाचते. हो का, मस्त. म्हणजे त्याला मेडिटेशन करावं लागतं. हा. तर इंट्युशन्स त्याला म्हणतात. तो थर्ड आय इंट्युशन्स जे म्हणतात ना, तर Correct. इंट्युशन्स केले जातात ते. सो सेन्सिंग्स आहेत ना, जे आपले जेवढे सगळे सेन्स आहेत ते सगळ्या सेन्स ॲक्टिवेट होतात. बरोबर. तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती जर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.